सो गुड मॉर्निंग गाइज, कसे आज सगळे? आय होप सर्व ठीक असाल. सो आज आहे वेनसडे. सो आज आपण कामाची सुरुवात करतोय. आजची आपली मॉर्निंग झाली आहे थोडी लेट, कारण आता वाजले 11 साडे 11 वाजलेत. आपण आज सकाळी उठलोय 9 वाजता. काल मी म्हटलं की घरी जाऊन झोपेन, पण लास्ट व्लॉगमध्ये जसं सांगितलं, पण ते काही झालं नाही. घरी गेलो, एडिटिंग वगैरे केली व्लॉगची, थोडंसं काम होतं ते केलं आणि झोपायला ऑलमोस्ट 11 साडे 11 वाजलेच तरी पण. सो झोपलो आणि आज सकाळी उठताच येत नव्हतं, कारण काल खूप दिवस हेक्टिक झाला होता. तर आज मस्त लेट उठलो 8 साडे 8ला. आज काय आपली बुकिंग जी होती ना ती पण पोस्टपोन झाली आहे. सो त्याच्यामुळे आज काय आपल्याला जास्त हे पण नव्हतं. सो आता आज लोकलच काम करणार आहे आपण मुंबईमध्ये. तर जाऊया, आपल्या कामाला पण सुरुवात करूया. आज सकाळी काय ब्लॉगच केला नाही, कारण मॉर्निंग वॉकला पण वगैरे गेलो नव्हतो, त्याच्यामुळे काय ब्लॉग केलाच नाही. जो उठलो, पटकन तयारी वगैरे केली आणि निघालो. आता जाऊया, काय काय होतं आज दिवसभरात बघूया. चला. गाडीमध्ये येऊन गाडी साफ वगैरे केली. काल मित्रांनो पाऊस पडला पूर्ण मुंबईमध्येच. आपल्या इथे पण काल पाऊस पडला आणि गाडी इतकी स्वच्छ, म्हणजे रोज गाडी जो वॉश करणार आहे तो तर येतोच, गाडी धुतोच, पण आज एवढं छान क्लायमेट पण झालं आणि थंड क्लायमेट झालं. बघा ना किती छान, म्हणजे काल एवढं ऊन असतं रोज, पण इतकं छान क्लायमेट झालं ना. तुम्हाला दाखवतो आज. बघूया मुंबईमध्ये काय काय नजारे बघायला भेटतायत आज. सो जाऊया, चला बघूया काय काय होतंय. सो गाईज काढली आता गाडी. पहिलं तर जाऊया CNG फुल करायला. CNG फुल करूया. आणि काल काय कामच नाही झालं. काल फक्त टिटवाळ्याला जायला गाडी काढली होती आपण, त्यामुळे CNG चांगली चालली. अजूनही 3 हे आहेत, कांडे आहेत, पण कामाला सुरुवात करायच्या आधी माझी सवय आहे की CNG फुल करून घेतो मी, कारण आपल्याला माहीत नसतं कुठली ट्रिप येते आणि काय असतं. सो आदल्या दिवशीची जेव्हा लास्ट ट्रिप संपते आपली, तेव्हाच मी CNG फुल करून घेतो. सो जाऊया पटापट CNG पंपावरती. आणि मित्रांनो क्लायमेट तर बघा ना, काय जबरदस्त क्लायमेट. असं थंड वातावरण झालं ना, एवढं गरमी. आणि काल जो काय हेक्टिक झाला ना, तर सो काल थोडं गरम खूपच होत होतं. त्यानंतर जे हे थंड वातावरणात एकदम शिफ्ट झालं ना, सो खूप छान वातावरण झालंय. तर बघूया आता किती वेळ राहत आहे वातावरण. आणि चला जाऊया, आपल्या कामाला सुरुवात केली. आता जाऊया पहिलं CNG भरायला. CNG भरून भेटतं तुम्हाला. चला. सो गाईज आलोय आता CNG पंपावरती. लाईन पहिल्यांदा इथे लाईन लावतोय. आणि मित्रांनो या वर्षीचा पहिला पाऊस, पहिल्या पावसात फर्स्ट ड्रायव्हिंग करतोय. या वर्षाची फर्स्ट पावसातली ड्रायव्हिंग आहे आपली यावेळी आजची. सो जाऊया आणि CNG फुल करूया. थोडंसं याच्यातलं पाणी पण संपलंय बहुतेक. मी मॉर्निंगला बघितलं नाही आज, कारण थोडं उशीर झाला होता. लास्ट टाइम मी भरलं होतं पाणी. सो 3-4 दिवस झालं होतं, पण त्यातलं शॅम्पू वगैरे संपलाय का वाटतं. सो पाणी आहे त्यात, पण शॅम्पू संपलाय वाटतं. सो जाऊया पटकन ते पण फिलअप करून घेऊया. आतमध्ये गाडी लावेल तेव्हा. चला बघूया काय काय होतंय. सो गाईज केलं आता CNG फुल. करूया आता कामाला सुरुवात. चला पटकन बघूया कुठलं भाडं येतं. आज पावसाचं वातावरण आहे, सगळीकडे डेंजर वातावरण असणार आहे. सो फटाफट आपलं आजचं टार्गेट पूर्ण करू आणि येऊ घरी. जास्त वेळ काय थांबायचं नाही. सो चला बघूया काय काय होतंय. सो गाईज आलोय आता ठाण्याला. क्लायंटला फर्स्ट ट्रिप आपण ड्रॉप केली आहे ठाण्याला. मित्रांनो कल्याणच्या पुढे पाऊसच नाही आहे. काय डोंबिवलीला वगैरे पलावा साईडला काहीच पाऊस नव्हता. फटाफट आलो, त्यामुळे डोंबिवली कल्याणपर्यंतच पाऊस होता, त्याच्या पुढे पाऊसच नाही आहे. आणि इथे वातावरण एवढं डेंजर झालं. गाडी तर इतकी खराब झाली आता बाहेरनं पावसामध्ये. सकाळीच गाडी धुतली होती, गाडी वॉश करतो त्याने, आणि आता एवढी घाण झाली आहे. बस रे बस. चला आता सेकंड ट्रिपला घेतोय आणि बघू कुठली सेकंड ट्रिप भेटते, तसं घेऊन निघूया. चला जायचं आहे तर मुंबई साईडलाच. सो आता निघूया बॉम्बे साईडला, साऊथ बॉम्बे साईडला आलोय आपण. आता बघू कुलाबाला आलोय. नेव्ही नगरला, नेव्ही कॉलनीमध्ये एक क्लायंटला ड्रॉप केलं ठाण्यावरनं आपण, ठाणा TCS वरनं. आणि आता आलोय कुलाब्याला. थांबलो इथे. तिथून आलो इकडे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इथे गेट नंबर 2च्या इथे आहे आता वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या. सो थांबलोय काही इथं नाजूलात नाश्ता खाल्ला, रोल वगैरे खाल्ला, भूक लागली होती. रोल वगैरे खाल्लं आणि आता थांबलोय थोडा वेळ. तर काय करायचं काय कळत नाही. बुकिंग तर काय पडत नाही सध्या. ऑनलाईन तर आहे सध्या,
अजून बुकिंग काय पडली नाही, बघूया काय नाही. सो मित्रांनो, मला हेच सांगायचं होतं की मित्रांनो, पावसाचं आता वातावरण चालू झालं आहे, तर जे कोणी ड्रायव्हर बघतायत सो त्यांनी ना प्लीज सावधानीने गाडी चालवा. कारण आज मी अंबरनाथवरनं येत होतो ना, जवळजवळ 2-3 गाड्यांचे ॲक्सिडेंट झाले होते फक्त रॅश ड्रायव्हरमुळे. आणि पावसामध्ये ब्रेक वगैरे कमी लागतात पाण्यात. सो आणि हा पहिला पाऊस आहे सो थोडं स्लिपरी असतं सगळं. सो त्या रोड स्लिपरी असतात. सो त्याच्यामुळे जरा काळजी घ्या स्वतःची आणि सेफ ड्रायव्हिंग करा आणि स्लो ड्रायव्हिंग करा. हीच आणि त्याच्यामुळे तुमचं पण नुकसान होणार नाही आणि समोरच्याचं पण नुकसान होणार नाही. सो प्लीज काळजी घ्या सगळ्यांनी. सो गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सर्व? आय होप सगळे ठीक असाल. सो गाईज, काल जसं बघितलं लास्ट ब्लॉगमध्ये की 1 मिनटं शूज घालते. सो काल जसं बघितलं लास्ट ब्लॉगमध्ये आपण ह्याला गेलो होतो सिलिंगवरनं कुलाब्याला पोचलो, कुलाब्यावरनं अंधेरी ऐरोलीवरनं घरी. सो असं कालचं आपलं टार्गेट पण पूर्ण झालं होतं आणि काम पण पूर्ण झालं. रात्री 10-10:15 घरी आलो होतो. काल एवढं हेवी रेन होतं मुंबईमध्ये आणि त्यात ट्रॅफिक. सो त्यामध्ये काय शूटच नाही केलं आणि माहोल पण एवढा छान झाला होता खूप एवढ्या दिवसांनी. त्यामुळे खूप मजा घेत अगदी हळूहळू गाडी चालवली. सो मजा आली काल ड्रायव्हिंग करून पण त्या वातावरणात. सो आता आज आहे गुरुवार. सो आता आलो होतो, सकाळी निघालो आहे. आपली आजची सकाळ झाली 7:30च्या दरम्यान. थोडं उशिराच उठलो आज आपली काय प्रायव्हेट बुकिंग नव्हती, तर लोकलच काम करणार आहे. आता सगळं आटपून आलो आहे, निघालो आहे कामासाठी. सो आता आलो होतो मंदिरात, दत्त मंदिरामध्ये. सो आता झालं आहे सगळं, दर्शन वगैरे घेतलं आहे. आता जाऊया, काम चालू करूया आजचं आणि बघूया आज काय कुठली ट्रिप येते, काय होतं. चला. ऐरोलीला जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं माइंड स्पेसला. आतमध्ये ऐरोलीमध्ये येऊन थांबलो. आता नेक्स्ट ट्रिपची वाट बघतो. डिवाइसचं चालू केलं आहे, तर बघू कुठली ट्रिप येते आता इथून पुढं. जी पण ट्रिप येईल ती घेऊन निघायचं आहे. आपलं बॉम्बे साईडलाच जायचं आहे. बॉम्बे साईडला एक ट्रिप घेऊन येऊ. रोज माझी म्हणजे जर लोकल काम करतो तर एक आपलं रूट फिक्स आहे. सो तोच रूट फॉलो करतो मी कधी पण आणि तसंच निघतो, तसंच काम करतो. सो बघूया, आता डिव्हाइस तर ऑन केलं, बघूया कुठला ट्रिप येते. मित्रांनो वाजलेच 1 आणि 1 पण वाजले. भूक पण लागल्यासारखं थोडं झालं आहे, तर जाऊया जेवून घेऊया. मी आता आलो होतो ऐरोलीमध्ये. सो ऐरोलीमध्ये ना एक जॉईंट आहे, बिर्याणी जॉईंट आहे. तो बऱ्याचशा लोकांना माहिती पण असेल. ते माझ्या कलिग्ससोबत पहिले यायचो इथे बिर्याणी खायला. कलिग्स सोबत यायचो इथे बिर्याणी खायला. इथे दिसते तुम्हाला न्यू बिस्मिल्ला म्हणून आहे.
सो चाललोय तिथे बिर्याणी खातो आणि जेवतो पहिलं आणि मग बोलू आपण. चला. तो गाई जेवण झालं आता, बिर्याणी खाल्ली आपण तिथे आणि आता पाऊस चालू झाला आहे. लावूया पटकन गाडीत आणि गाडीत जाऊन पटकन ब्लॉगच बोलतो, गाडी काम चालू करूया. बघूया, कारण वाढलं जातं 1:30 वाजून गेला, अर्धा तास गेला आपल्याला खाण्यापिण्यासाठी. तर जाऊया पटापट गाडीमध्ये. तर इथे गाडी पार्क केली होती, आलो आहे आता गाडीमध्ये. आलो आहे आता गाडीमध्ये. अरे याशी आता पाऊस पण चालू झाला आहे आणि गाडी आपण लावली इथे, पार्किंगला लावली होती ऐरोली टॉवरच्या इथे. चला निघूया आणि बघूया कुठली ट्रिप भेटते. चला. भेटली आपल्याला सेकंड ट्रिप आजच्या दिवसाची. पूर्ण 2 तासानंतर, या 2 तासात जेवण वगैरे पण केलं आपण तसं अर्धा तास, पण 1.5 तास वेट करून आपल्याला आता भेटली ऐरोलीतलं सेकंड ट्रिप. ती भेटली उलवेची. जाऊया उलवेला, जाऊया आलोय कस्टमरच्या लोकेशनवरती आता पिक करायला. जाऊया कस्टमरला पिक करूया आणि घेऊन जाऊया त्याच्या लोकेशनवरती. चला. सो मित्रांनो, आलोय आता अंधेरीला. उलवेला गेलो होतो, उलवेवरनं आपल्याला अंधेरीची ट्रिप भेटली आणि आता आलोय CNG भरायला. आज एअरपोर्टला काहीतरी झालंय, काय माहिती काय. 2 तास झालं बुकिंग बंद केलं त्यांनी वाटतं. सो आता आलोय डायरेक्टली 6 वाजता चालू होणार आहे. तर आपल्याकडे CNG होतं, नवी मुंबईपर्यंत गेली असती गाडी, पण घरपर्यंत पण गेली असती, पण कशाला रिस्क घ्या. आहे 2 तास, आता 1 तास काय काम नाही. इकडच्या आलोय आता सहारा रोडच्या पंपावरती. तिकडे एअरपोर्टच्या पंपावरती तर 2 म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं तरी 30-40 गाड्या होत्या. सो आलो इथे. 10-15-10 गाड्याच आहेत, फटाफट होऊन जाईल नंबर. इथे चालतात, कधी कधी फास्ट होऊन जातं. सो थांबलोय आता लाईनीमध्ये. बघू, जेव्हा येईल तेव्हा येईल, काय घाई नाही आपल्याला. जेव्हा नंबर येईल तेव्हा भरू आणि निघू पुढे. आता गाडी तर मूव्ह होत आहेत पुढे हळूहळू. सो जाऊया फटाफट, CNG भरूया. आणि सो आपण एअरपोर्टवरनं मी निघालो होतो 6 वाजता. तिकडनं निघायला 1.5 तास लागला सीवूडला पोचायला. अर्धा तास तिकडे मी टाइमपास केला. त्यानंतर मग 1-1.5 तास लागला आता उल्हासनगरला यायला. सो अशा प्रकारे आपला आजचा दिवस एंड झालेला आहे. हा व्लॉग पण आपण इथेच एंड करतोय आज आता. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपल्या चॅनल MBA कॅबवाला. आणि आपले शॉर्ट व्हिडिओ पण येतात, ते पण बघत राहा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला अपडेट भेटत जातील. काय काय छोटे छोटे अपडेट देतोय मी, तर ते पण बघायला सो 6 वाजता होतो ना आपण. मी होतो एअरपोर्टला. एअरपोर्टवरनं 6 वाजता निघालो आणि सीवूडला पोचायला 1-1.5 तास लागला असेल. आणि 1:30 वाजता म्हणजे 1.5 तास तिकडे गेला. अर्धा तास मी तिथे सीवूडमध्ये टाइमपास केलं. तिकडनं मग ट्रिप घेऊन आलो. आता उल्हासनगरला येताना 1-1.5 तास गेलाय, ट्रॅफिक होतं कारण. सो पीक संध्याकाळचा वेळ होता. अशा प्रकारे आजचा दिवस आपल्याला एंड झालेला आहे. आणि सो अशा प्रकारे आपला आजचा दिवस एंड झालेला आहे आणि आपली आजचा व्लॉग पण आपण इथेच एंड करतोय. आपलं टार्गेट पण आजचं चांगलं काम, मला वाटलं होतं आज नाही होणार काम, कारण दुपारी 2 वाजेपर्यंत आज काय कामच नाही झालेलं. एकच ट्रिप झाली होती फक्त. सो मला वाटलं होतं की इथूनच घरी जावं लागतं की काय, पण झालं. सो असंच असतं बिझनेसचं, कस्टमर कधी सांगून येत नाही आपल्याला. सो आपण कधीही तत्पर राहिलं पाहिजे या बिझनेससाठी. हेच आहे असं सगळं. सो चला, आजचा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा MBA कॅबवाला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.